समर, अरे मी दुपारपासून फोन लावते ताई मॅडमना, फोन बी लागना झालाय. समर, नरसिंगरावांना फोन कर. मामांचा पण फोन लागत नाहीये. कुठे गेली असेल मामा? समर, मला लई काळजी वाटायला लागली. अरे मी सुमीला सांगितल्यावर तिने लक्षच दिलं नाही माझ्याकडं. म्हणली मला नाही माहित. मम्मा तर कारखान्यावरच गेली होती, पण सुमीला कसं माहित नाही? तेलमन मॅडम ऐकता, अहो तुम्ही लावू द्या ना. लक्ष्मण दादा, चेअरमन मॅडम देणार म्हणलात ना व? अहो बोला नाही देतात, मी देतो. लक्ष्मण दादा, चेअरमन मॅडमने एकदा सांगितलं तर ऐकायचं. आओ चहा घ्या गरमागरम. सुमे, मम्मा कुठे आहे का? आओ मी निघाले तेव्हा कारखान्यातच होत्या त्या. मी माझं काम संपवलं आणि तात्यांकडे गेली होती. मस्त शिरा खाल्ला आणि परत आले. आता माहित नाहीत कुठं आहेत. असं कसं माहित नाही तुला? तुझ्या संकटच होत्या ना व? अहो मामी साहेब, मी त्या निघायच्या आतच निघाले. हो, रागिनी थांबली होती त्यांच्या संकट. इधर मी चहा देऊ का म्हणून विचारायला गेलो ताई मॅडमला, तर माझ्यावर जाम भडकल्या. हो, आणि कारखान्याच्या सगळ्या कामगारांना टायमाच्या आधीच घरी घालवलं त्यांनी. रागिनी, अगं तू जेव की. नाही नको, नंतर जेवते. भूक नाहीये. समर सरांचा फोन. हॅलो हॅलो रागिणी, मम्मा कुठे आहे का? का घरी आलं नाहीत का त्या? अगं नाही ना, मामाचा आणि तिचा दोघांचाही फोन स्विच ऑफ येतोय. काय माहित. मी आणि बबनराव जेव्हा निघालो कारखान्यातून तेव्हा त्या कारखान्यातच होत्या. हा, थोड्याशा ना डिस्टर्ब वाटत होत्या आणि जाधव सरांवर पण खूप भडकल्या होत्या. का? काय झालं? हॅलो हॅलो, शीत ना नीट आवाजच येत नाही. हॅलो, हा सर, येतोय का आवाज ऐकू? येतोय येतोय, मला येतोय, बोल. अहो सुमीने ना आज जरा आगाऊपणाच केला, म्हणून तर ताई मॅडम कारखान्यावर थांबल्या नसतील ना. कारखान्यावर? नाही, माझा आपला एक केस आपण बघायला पाहिजे कारखान्यावर जाऊन. तुम्ही जाऊन बघता का? हो ठीक आहे, बघतो मी. आओ बबनराव, समर सरांनी आपल्याला कारखान्यावर बोलवलंय. का? काय झालं? ताई मॅडम बहुतेक खूप मोठा इश्यू करणार आहेत. आओ बबनराव, चला की. होय होय, चला. हो. मम्मा, मामा, मम्मा, समर, मामा, 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 हे काय सगळं मामा? काय सांगू समर, कुठलं पाप केलं ते या आयुष्यात कुणाच ठाऊक. पण हा दिवस बघायची वेळ आली माझ्यावर. बघितला पण. चल चल. पण मम्मा कुठे आहे? चल. मम्मा, मम्मा, मग काय आहे ग सगळं? हे काय करतेस तू? समर, अरे 4 तास झाले, 1 मिनिट सुद्धा थांबलेलं नाही ताई. ताई मॅडम, आओ हे काय? बघ ना, मम्मा काम करायचं थांबतच नाहीये. मम्मा, अगं तू काय कामगार आहेस का? हो, काम करायचंय मी.
राहू दे बाबा आम्हाला आमच्या लायकीप्रमाणे. मम्मा अगं असं का बोलतेस तू? समर, ताई नाही रे, सुमननी ताईला कामगारासारखी वागणूक दिली. तिने ताईचा अपमान केला सगळ्या कारखान्यात एकच. अरे हो, सुमननी भर कारखान्यामध्ये ताईला बाकड्यावरून ढकलून दिलं. ताई मॅडमचा अपमान केला तिने. बर सगळा कारखाना ताईवर फिदी हसत होता रे. आणि सुमनला जाब विचारायला गेलो तो सुमन म्हणली की कारखान्याची चेअरमन आहे मी इथली, माझेच फक्त नियम चालणार इथं, तुमचं तुम्ही बघा, तुम्ही इथं बोलायचं नाही. तुला खोटं वाटतंय का? ते रागिणी आणि बबनला विचार. कवा तुम्ही कवा तशी म्हणली? बबन, अरे तुला विसऱ्या रोग झालाय ना, विसरला असशील तू. रागिणीला विचार. हो सर, ते जरा सुमी मॅडमचं चुकलं थोडंसं. माहिती काय, केवढ्या प्रेमाने आपुलकीने मी सुमनला चेअरमन बनवली आणि सत्तेची हवा तिच्या डोक्यात केली. कामगारांपेक्षा वाईट वागणूक द्यावी तिने मला. आता मी आयुष्यभर कामगारच बनून राहणार आहे. हो हा, आणि ताई कामगार म्हणल्यावर मी कामगार. हो. सुमन जोर ताईच्या पायावर डोकं ठेवून नाक रगडत नाही ना, तोवर आम्ही असेच बसणार कामगार बनून. हो. मामा प्लीज तुम्ही असं काही बोलू नका ना. नको बाबा, सुमनने आम्हाला आमची लायकी दाखवून दिली. आता आम्ही आमच्या लायकीप्रमाणेच वागतो. हो. मम्मा असं काही नाहीये, प्लीज असं नको ना बोल. अरे तू प्लीज घरी चल ना. नको नको नको, अरे आपल्याला काम आहेत. हो हो चल चल चल, मला हात दे, हात दे. उठ. दे रे बाबा, उठ आता लवकर. काम करू दे, काम करू दे. मम्मा 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 प्लीज अगं माझ्यासाठी मी सुमीला माफी मागायला लावतो ना. अगं तू प्लीज घरी चल ना मम्मा. मम्मा प्लीज. मम्मा तुला माझी शपथ आहे. शपथ कशाला घाततेस तू? मम्मा प्लीज घरी चल ना. अगं तू नाही. ताई, अगं समर एवढं म्हणतोय ना की तो सुमीला माफी मागायला लावेल, चल ना घरी तू. नाही, पण सुमननी माफी मागावी म्हणून मी हे केलेलं नाही. सुमनला तिच्या चुकांची जाणीव व्हायला पाहिजे म्हणून केलं मी हे. होईल, मी सांगेन तिला. मम्मा तू प्लीज घरी चल ना. आणि हे कपडे बदल बघू आधी प्लीज. नाही नाही, सुमनला जोर तिची चूक कळत नाही तोवर आम्ही हे कपडे बदलणार नाही, असेच कामगाराच्या वेशात राहणार. बरोबर ना? हो. आणि तू म्हणतोस म्हणून मी येईन घरी. हा. हा? हा. चल. नको, चल नसतो. चल 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 चल. मामासाहेब आहो. समर सर, ते सुमी मॅडम चुकले असं सुमी मॅडमला सांगू नका प्लीज. काय ना, त्या चेअरमन आहेत, माझ्या राहण्याचा प्रॉब्लेम होईल आणि नोकरी पण जाईल. प्लीज प्लीज. मामी साहेब, अहो तुम्ही लय लोड घेऊ नका. सासूबाई कामात अडकल्या असतील कुठंतरी. अगं ताई मॅडमचा फोन कधीच बंद नसतोय आणि आता ह्यांचा बी फोन लागणं झालाय ग. समर गेलाय ना बघायला, मग काळजी करू नका. आले. अरे देवा, अगं बाई, सासूबाई आहो. सावकाश. आहो आहो. हळू ताई, हळू. मम्मा सावकाश. बसू. अहो बसा ना. मामा ताई पाणी दे. ताई मला. काय काय झालंय? अहो सासूबाई, अहो काय हे सगळं? तुमची सून चेअरमन आहे कारखान्याची आणि तुमचा ह्यो अवतार असा. बरोबर आहे, तू चेअरमन, आम्ही कामगार. म्हणजे सुमे, मम्माचा अपमान करायची तुझी हिंमत झालीच कशी ग? अपमान मी कधी केला? असं काय करतेस सुमन तू? अगं सगळा कारखाना ताईवर हसत होतास. काय म्हणालीस तू
मी चेअरमन आहे इथली, तुम्ही गप्प बसायचं, काही बोलायचं नाही, इथे माझा हुकूम चालतो. ताईला बिचारीला कामगारापेक्षा वाईट वागणूक दिलीस तू. मी कवा मामासाहेब काय बेळ घेऊ नका माझ्यावर. सुमे खोटं बोलू नको सांग. मम्माची माफी माग. अहो मी जे बोललेच ना त्याबद्दल माफी कसली मागू. मग मम्मा काय स्वतःची अशी अवस्था उगाच करून घेईल का? सुमन, अगं ज्या कारखान्यामध्ये ताईचा शब्द कधी खाली पडू दिला नाही, त्या कारखान्यात तुझ्या शब्दामुळे ताईचं हसू झालंय. सुमन, मी तुझ्या पाया पडतो, पण तू नाक रगडून ताईची माफी माग. नरसिंगराव, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. सुमी असं करणारच नाही. समर, नरसू बाबा, आता इथे चेअरमन मॅडमची सत्ता आहे. आपल्यासारख्या कामगारांवर कोण विश्वास ठेवणार? ताई हळू हळू हळू, ताई. मम्मा थांब. सुमे माफी माग. अहो मी जे बोललेच नाही त्याबद्दल माफी का मागू. उग नाही तो खोटाळ घ्यायचं कारण नाही. सुमे मला ना खरं खोटं करायचंच नाही. माफी माग. मी सासूबाईंचा अपमान केला नाही, मी माफी मागणार नाही. ताई मॅडमनी पाठवलंय. लक्ष्मण, तिला विचार माफी मागणार आहे की नाही. लक्ष्मण दादा, मी चुकी नसताना माफी मागणार नाही म्हणून सांगा. सॉरी म्हणून एकदाचा विषय संपवून टाक ना म्हणून. लक्ष्मण, माझ्याकडे फार वेळ नाहीये म्हणून. मला बी कारखान्यावर जायचंय म्हणून सांगा. लक्ष्मण हे बघ, नाश्ता करून घ्या तुम्ही. मला ताई मॅडमनी सांगितलं नाश्ता द्यायला, आणि त्यांनी सांगितलं घरातली सगळी कामं मीच करणार आहेत म्हणून. आम्हाला तुझल्याच कामाला हात नाही लावू दिला त्यांनी. नाश्ता करून घ्या. हे बघ, इकडे राहिलंय जरा. मम्मा, मम्मा काय करते सगळं तू? अरे बघ की, पाटापासून जे काम करायला लागलं जरा सुद्धा दम खाल्ला नाही. ताई मॅडम, असं तब्येत बिघडल हो तुमची. किती काम करताय तुम्ही सकाळ धरणं. काय करणार, कामगारांनी कामच करायचं असतं. आणि इकडे देवा, अरे हा दिवस बघण्याच्या आधी मला उचललं का नाहीस तू? माझा जीव का नाही घेतलास तू? मम्मा, मम्मा हे काय करते सगळं तू? तू प्लीज राग सोडून दे ना आता. तसं नाही रे बाळा, आता तुम्ही आमची लायकी दाखवून दिलीत ना, त्याप्रमाणेच वागतोय आम्ही. दे अगं दे, तू कशाला घाबरतीयस? मी साधी कामगार आहे ग. दे. नको ताई मॅडम, ऐकताना नको ताई मॅडम. सासूबाई, सासूबाई, हे काय करताय तुम्ही? हे बघा, तुम्हाला माझा राग आला असेल तर मला 4 कान फडत मारा, पण हे असलं काय करू नका. नाही ग बाई, तुझं काम तू कर, माझं काम मला करू दे. कुणी कुणाला अडवायचं नाही. जा. मम्मा, देवा, अरे काय आहे? सुमन, असं करू नकोस. तू तू पहिली ताईची माफी माग ताबडतोब, नाहीतर मी आत्मधन करीन. समर, चालू रॉकेल कुठे? घेऊन ये. रॉकेल कुठे आपल्या घरात? मामा तर लक्ष्मण, एक काम कर, ही दोरी आहे ना, ही दोरी पंख्याला लटकव. नको मामा तर ताई पण नको मामा, तू एक काम कर, मग एक काम कर, या कठड्याला लटकव आणि मी घेतो माझ्या. नको मामा. सुमन, तुझ्या पुढे पदर पसरते, हवं तर भीक मागते, पण माफी माग ग बाई, माफी माग. नरसू, थांब बाबा. कोणी माझ्यासाठी जीव द्यावा एवढी किंमत नाहीये मला या घरात.
सुमे इतका कसला इगो आहे का तुला? माफी माग ना. हे बघा, तुम्ही पाहिजे तर माझा जीव घ्या, पण माझी चुकी नसताना मी माफी मागणार नाही. सुमे तुझी चूक आहे, सगळे म्हणतायत ना. तुम्ही जे सांगता त्यावर विश्वास नाही का तुमचा? अगं असं कसं? मी कोटारडी, मी कामगार आहे ना. नरसू, आपल्याला गप्प बसायला सांगितलंय ना रे बाबा. मग गप्प बस, बोलू नको. जाऊ दे, मम्मा काम अजिबात करायला नाही. दे. मम्मा अजिबात नाही, तू काही काम करणार नाहीस. अरे तुम्हाला कळत नाही का? घेऊन जा ना आतमध्ये. लक्ष्मण, सुमे तुला एकदाच सांगतोय, माफी माग. घ्या, पाहिजे तर माझा जीव घ्या, का माझा मीच घेऊ. अगं नको ग, काय बोलते? सोड बाई, सोड 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 नरसू घे. तू जा तुझ्या कामाला, जा 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 कामाला जा. हा जा, काय बोलू नको, जा कामाला जा. पाया पडते तुझ्या. सासूबाई आहो. मग जा कामाला जा. सुमे, सुमे. समर, अरे चेअरमन मॅडमला महत्वाचं काम असेल. देवा, उचल रे बाबा मला. समर, थांबा. हे घे, हे बघ, तू मनावर घेऊ नकोस. हं, तू राजकारणाकडे लक्ष दे. घे. संध्याकाळी येऊ दे परत, मग बघतो. समर, अरे काय चाललंय हे? नरसू, दे मोबाईल दे. मी कसं काय विसरलो मलाच कळणं झालं यार सुरेश. मी चेअरमन आहे तेव्हा तुम्ही गप बसा असं सुमी कधी म्हणली माझ्या ध्यानात तिला झालं या. होय रे, सुमी तरकट आहे तशी, तडा तडा बोलती, पण असं नाही बोलायची ती. हा, पण आता तुम्ही सगळे म्हणताय म्हणजे तिच्या तोंडातनं चुकून गेलं बी असेल. अरे असं कसं, मी सर तो खरं आहे, पण माझ्या असं ध्यानात आणून दिलं का नाही मग येतं माझ्या लगेच ध्यानात. पण हे बघण्या, अरे म्हणजे तुझा इसऱ्या रोग वाढायला लागलाय म्हण की. मला काय झालं रागिनी? अगं काय झालं बाळा? काय नाही, काय नाही तात्या. उगा असं कोणाच्या डोळ्यातनं पाणी येतं का मग? अगं तुला कोण काय बोललं का? तात्या, तात्या, आयुष्यात कधीच कोणी बोललं नाही इतकं घालून पाडून बोललेत ताई मॅडम मला. माझ्या मेलेल्या आई वडिलांचा उद्धार केला हो त्यांनी. अगं ताई मॅडमचा स्वभावच आहे तसा, तू उगा मनावर घेऊ नको त्यांचं. आई मॅडमने मला किती बोलायला हवं, मला काहीच वाटलं नसतं, पण माझ्या आई वडिलांना का मध्ये आणलं आणि सुमीचा सगळा राग माझ्यावर काढला त्यांनी. सुमीनं ना खरंच लई गोळ घालून ठेवलाय. त्या ताई मॅडमना उगाच भडकायचा चान्स दिला तिने. ताई मॅडमचा फोन. हॅलो हॅलो ताई मॅडम, मी 1000 नाही लाख वेळा तुम्हाला सॉरी म्हणते, पण माझ्या आई वडिलांचं नाव काढू नका हो तुम्ही. मी कशाला तुझ्या आई वडिलांना बोलू? ताई मॅडम, आता मी तुम्हाला कसं सांगू? हा ताई मॅडम, काय म्हणताय? आता आणखीन किती दिवस मी असं नोकरासारखं वागायचंय? ती खानावळवाली अजिबात माफी मागायला तयार नाहीये. फार वेळ नाही, त्या सुमीच्या बापाला पाठवते मी बंगल्यावर. मस्तपैकी 4 फटके द्या, चांगला पाण उतारा करा त्याचा, म्हणजे तो सुमीला तुमची माफी मागायला लावेल. मग तर झालं. ठीक आहे, काय करायचं ते लवकर कर. पण हो, ठेव फोन.
काय झालं ग? ताई मॅडमने खूपच मनाला लावून घेतलंय हो. आजारी पडल्यात त्या. काय? कस काय? त्यांना ना तुमच्याशीच बोलायचंय. तुम्ही ना एक काम करा, तुम्ही ना त्यांना बंगल्यावर जाऊन भेटा आणि जाताना की नाही शिरा घेऊन जा. शिरा परवा तुम्ही दिलेला शिरा ना त्यांना खायची खूप इच्छा झाली होती हो. आता त्या आजारी आहेत तर त्यांना बघूनही होईल आणि त्यांची जर समजूत काढली तर त्या शांतही होतील हो. समजूत तर काढायला पाहिजेच. असं करतो, मी जातो आणि माफी मागतो ताई मॅडमची. या सुमीनं तर की नाही लय मोठा गोळ घालून ठेवलाय. ऐका की, अहो तुम्ही असं ताई मॅडम्सनी कधी म्हणलीच नाही. अहो खरंच की माझ्यावर विश्वास नाहीये ना तुमचा बबनराव? नाही हो, नाही असं कधीच होणार नाही हो. चुकलं माझं, फसलं. माफ करा मला. चुकलं माझं, चुकून बोललो, चुकून बोललो.